लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे। अखेर या महिन्याचा जो काही हप्ता होता तर तो हप्ता सुरू झाला आणि त्या हप्त्यासोबत तुम्हाला पुढील महिन्याचे पैसे देखील याच महिन्यात बघा। पैसे आले का चेक करा, खातं चेक करा, मोबाईलचे मेसेज चेक करत राहा। अखेर आज लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। तर सर्वांनी चेक करा बरं, तुमच्या मोबाईलचे मेसेज चेक करा आणि पहा तुम्हाला किती पैसे आले। तुम्हाला 1500 रुपये आले या महिन्याचे की 3000 रुपये आले ते पटकन कमेंट करून सांगा। कारण शासनाने निर्णय घेतला की आम्ही लाडक्या बहिणींना मेचा पण हप्ता देऊ। तर मग आता या महिन्यासोबत तुम्हाला मे महिन्याचा पण हप्ता मिळाला का, 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का ते चेक करा। कोणाकोणाला पैसे आले 3000 रुपये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा। ज्यांना आले असतील त्यांनी हो म्हणा, ज्यांना नाही आले असतील त्यांनी नाही म्हणा। तर अखेर हप्ता सुरू झाला, 10वा हप्ता सुरू झाला आहे। 10वा तर 100% सुरूच झालेला आहे। त्यासोबत तुम्हाला 11वा हप्ता देखील मिळत आहे। तर हा 11वा हप्ता का दिला जात आहे तुम्हाला याच महिन्यात ते पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। अखेर पैसे येणे सुरू झाले, तुम्हाला आले असतील तर हो म्हणा, कमेंट बॉक्समध्ये हो म्हणा। चला सर्व काही सांगतो, ज्यांना कोणाला आले नसतील त्यांना आज कधी मिळणार आहेत त्याबद्दल पण माहिती सांगतो। चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तर सर्वात मोठी खुशखबर आहे, कारण जो काही हप्ता होता तो सुरू झाला। तुम्ही सर्वजण वाट बघत होते की हप्ता आज जमा होईल, उद्या जमा होईल, परवा जमा होईल, परंतु हप्ता काही जमा होत नाही होता। परंतु अखेर आज लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले। चेक करा, सर्वांनी खातं चेक करा, तुम्हाला मेसेज आला असेल, चेक करा। पैसे आले असतील तुमच्या खात्यात, ज्यांना आले असतील त्यांनी हो म्हणा, ज्यांना पैसे आले असतील त्यांनी यस म्हणा, ज्यांना नाही आले असतील त्यांनी नो म्हणा। ओके, बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज हप्ता सुरू झाला, त्याबद्दल तर तुम्हाला सर्व माहिती मिळणारच आहे। तसेच आज कोणाकोणाला अजून पैसे मिळणार आहेत त्या संदर्भात पण माहिती देतो। तसेच महत्त्वाचं म्हणजे आजच्या ज्या बातम्या आहेत त्या ताज्या बातम्या पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अतिशय दमदार बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत। तर तुम्हाला माहीतच आहे लाडक्या बहिणींनो, जेव्हा पण माझ्याकडे माहिती येते आणि ती माहिती जी असते ना तिला मी पूर्ण पहिले ॲनालिसिस करतो, सर्व ती माहिती चेक करतो की ती माहिती खरी आहे की खोटी आहे, हे संपूर्ण चेक केल्यानंतरच मी तुम्हाला सर्व काही सांगत असतो। त्यामुळे आपले चॅनलचे तुम्ही एवढे जण व्हिडिओ बघतात त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद। आता हा व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, कारण माहिती एवढीच जबरदस्त आहे ना लाडक्या बहिणींनो की तुम्ही सर्वजण खुश होणार आहात। बघा, तर या महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला एप्रिल महिना, हे बघा एप्रिल प्लस मे महिना या 2 महिन्याचे 3000 रुपये आता सरकार देत आहे। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, तुम्ही सर्वजण खुश होणार आहात, कारण 3000 रुपये सुरू झालेले आहेत, लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू झालेले आहे। आपण सर्व माहिती जाणून घेऊया, एक अपडेट मी तुम्हाला सांगतो आणि एकदम सोप्या भाषेत समजून सांगतो, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे माझी एक विनंती काय आहे तुम्हाला, की तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असलाल तर चॅनल पण सबस्क्राईब करून टाका, घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। चला आता आपण एक अपडेट सविस्तरपणे संपूर्ण नीटपणे समजून मी तुम्हाला आता सांगतो। तर लाडक्या बहिणींनो बघा, जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून दर महिन्याला बरोबर त्याच तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत होते। परंतु आता सध्या तरी आपण बघत आहोत की थोडं तारीखमध्ये इकडे तिकडे होत आहे। तर जरी तारीखमध्ये इकडे तिकडे होत आहे तर मग काय सरकार निर्णय घेत आहे की दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र 3000 रुपये देत आहे। आता बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात मागच्या महिन्यात जमा झाले होते। थोडा उशीर झाला होता, तांत्रिक अडचण आली होती, त्या कारणाने थोडा उशीर झाला होता। त्यामुळे सरकारने काय म्हटलं की मागील जो हप्ता आहे फेब्रुवारीचा, तो फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता आम्ही एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करून तो जमा झाला। त्याचप्रमाणे आता या महिन्याचा जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे
त्या एप्रिल महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला आता मे महिन्याचा हप्ता देखील मिळत आहे. सर्वात मोठा निर्णय आहे. तर दोन्ही हप्ते मिळून तुम्हाला 3,000 रुपये सुरू झालेले आहेत बहिणींनो. याबद्दलच आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. 3,000 रुपये डायरेक्टली 1,500 नाही, डायरेक्ट 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा. हो, यासाठी आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे. आधार जे आहे ते बँकेशी तुमचं लिंक पाहिजे. दुसरं काही करण्याची गरज नाही. ओके, एवढ्या गोष्टी जरी क्लिअर असतील तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. आलं लक्षात? तर हे महत्त्वाची अपडेट होती. चला आता एक एक अपडेट मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो. आणि आजच्या ज्या काही मोठ्या बातम्या आहेत, भरपूर कामाच्या बातम्या पण देखील आलेल्या आहेत आजच्या ताज्या बातम्या, त्या सर्व बातम्या पण जाणून घेणं फार गरजेचे आहे. त्यामुळे त्या बातम्या पण बघा. सर्वांसाठी आहे, पुरुषांसाठी, महिलांसाठी, सर्वांसाठी अपडेट आहेत. काही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा. एक एक अपडेट मी तुम्हाला आता आपल्या सिंपल भाषेत, सोप्या भाषेत, गावरान भाषेत मी तुम्हाला सर्व माहिती आता सांगतो. चला तर मग पुढील अपडेट आपण आता जाणून घेऊया. चला लाडक्या बहिणींनो, आता व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपण जी माहिती बघणार आहोत अतिशय दमदार माहिती बघणार आहोत, त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, चला आता माहिती मी तुम्हाला सांगतो. राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आणण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. या योजनेतून पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा करण्यात येतात. मात्र गेल्या काही महिन्यापासून योजनेचा हप्ता हा ठराविक तारखेला न मिळता उशिरा मिळत आहे. बघा काय होत आहे, सध्या गेल्या काही महिन्यापासून जो हप्ता आहे तो ठराविक तारखेला न मिळतात, त्यामध्ये थोडा उशीर होत आहे. आता उशीर का होत आहे त्याचं देखील स्पष्टीकरण आलेलं आहे. तर बघा स्पष्टीकरण काय आलेलं आहे बघा. यावर आता मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे की आम्ही सातत्याने या समस्या सोडवण्यासाठी काम करत आहोत. कागदपत्रे तपासणी किंवा आधार लिंकिंगच्या संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी एक टीम कार्यरत आहेत. त्यामुळे लवकरच पैसे जमा होतील असे त्यांनी सांगितले. पैसे येणे तर सुरू झाले, त्याबद्दल तर काही वाद नाही, परंतु ही माहिती पहिले समजून घ्या. आता जो थोडाफार उशीर लागतो ना पैसे येण्यासाठी, त्याचं कारण जे स्पष्टीकरण आहे त्यांनी दिलेलं आहे की कागदपत्र तपासणी सुरू आहे, काही बहिणींचं आधार लिंकिंग नाही झालेलं आहे, त्या संदर्भात त्या समस्या सोडवण्यासाठी एक टीम आहे. त्यामुळे थोडं त्यामध्ये उशीर होतं असं इथे म्हटलेलं आहे. ओके, पुढे बघा. दरम्यान याआधीही मंत्री आदित्य तटकरे यांनी या योजनेत कोणताही बदल करण्यात आले नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने योजना बंद होणार असल्याचा प्रचार सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत होता. आता या योजनेतून मिळणाऱ्या एप्रिलच्या हप्त्याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत एकूण 9 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत. आता एप्रिल महिन्याचा म्हणजेच 10वा हप्ता अक्षय तृतीयाला मिळणार असल्याचं समोर येत आहे. बघा 10वा हप्ता या महिन्याचा हप्ता अक्षय तृतीयाला मिळणार असल्याचं समोर येत आहे. आणि दुसरीकडे एक अपडेट येत आहे की लाडक्या बहिणींना एप्रिल आणि मे महिन्याचा पण हप्ता मिळेल, म्हणजे 3,000 रुपये मिळतील. चला सुरू झालेला हप्ता त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला पुढे भेटणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त सर्व माहिती मी तुम्हाला सांगतो. पुढे बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांसाठी पात्र आहेत. 2,50,000 रुपयेपेक्षा उत्पन्न असणाऱ्या महिला लाभासाठी पात्र आहेत. म्हणजे 2.5 लाखांचे उत्पन्न असेल, 2.5 लाखांपेक्षा जरी कमी उत्पन्न असेल तर लाभ मिळेल, 2.5 लाखांपेक्षा जरी जास्त उत्पन्न असेल तर पैसे मिळणार नाहीत. ओके, चला आता पुढे माहिती समजून घ्या. चला पुढील माहिती समजून घ्या आता. तर बघा 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तरच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर अशा लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे. 4 चाकी वाहन असेल तरी देखील अपात्र केलं जात आहे. म्हणजे काही निकष आहेत, जे निकष पहिलेपासूनच लाडकी बहीण योजनेमध्ये लावण्यात आलेले आहेत. बघा आता एप्रिल मेचे दुहेरी हप्ते मिळणार अक्षय तृतीयाला. बघा एप्रिल
2025चा हप्ता तांत्रिक अडचणीमुळे वेळेवर मिळालेला नाही, त्यामुळे राज्य शासनाने महिलांना दिलासा देत एप्रिल व मेचे दोन्ही हप्ते एकत्र म्हणजेच 3,000 रुपये एकदम 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया या शुभ दिनी त्यांच्या बँक खात्यात थेट ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला आहे. बघा तर काय अपडेट आलेला आहे, अपडेट तुमच्या समोर आहे, मी नाही सांगत आहे, माहिती तशी आलेली आहे की 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया या शुभ दिनी लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 3,000 रुपये एकदम ट्रान्सफर करणार आहोत. आणि हे जे 3,000 रुपये आहेत हे एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये आणि मे महिन्याचे 1,500 रुपये असे टोटल जे पैसे आहेत 3,000 रुपये, ते 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील अशी माहिती सध्या इथे मिळत आहे. आणि तुम्ही समोर स्क्रीनवरती बघत आहात, जी माहिती आलेली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगत आहे. बघा अशी माहिती समोर आलेली आहे. तर एप्रिल आणि मेचे दुहेरी हप्ते मिळणार अक्षय तृतीयाला. तर एप्रिल 2025चा हप्ता तांत्रिक अडचणीमुळे वेळेवर मिळालेला नाही, त्यामुळे 3,000 रुपये एकदम लाडक्या बहिणींच्या खात्यात ट्रान्सफर केले जातील आणि अशी ही माहिती मिळत आहे. तर टाईम झालेला आहे बरं, अक्षय तृतीयाच्या दिवशीच्या अगोदरच, म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशीच मिळेल असं नाही, अक्षय तृतीयाच्या अगोदरच हप्ता सुरू होणार आहे अशी देखील माहिती आदिती तटकरे मॅडमांनी दिली होती. त्यामुळे तुम्ही तुमचे मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. तर खातं चेक करत राहा, पैसे आले का चेक करा. अचानकपणे कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येतील, मग ते 1,500 येतात का 3,000 रुपये येतात ते बघणं फार गरजेचं आहे बरं. कारण एकीकडे 3,000 रुपये सांगितलं जात आहे 2 महिन्याचे आणि एकीकडे सांगितलं जात आहे की एप्रिलचाच हप्ता येईल. आता सरकार तुमच्या खात्यात शासन किती पैसे टाकतं ते बघणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेचे. त्यामुळे तुमचे मोबाईलचे मेसेज चेक करत राहा, कारण लाडकी बहीण योजनेचा जेव्हा हप्ता जमा होतो ना तेव्हा तुम्हाला मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये सर्व काही दिलेलं असतं की हप्ता आला आणि टाईम वगैरे सर्व तिथे दिलेलं असतं. त्यामुळे ते चेक करा तुम्ही मेसेज तेवढे. जरी हप्ता आला असेल तर मग तुम्ही येस म्हणा कमेंट बॉक्समध्ये, आणि जरी नाही आला असेल तर नो म्हणा. ओके, ज्यांना ज्यांना आले असेल त्यांनी हो म्हणा, ज्यांना नाही आले असेल त्यांनी नाही म्हणा. चला पुढील माहिती समजून घ्या. चला पुढील माहिती समजून घ्या. अजून लाडक्या बहिणींनो अतिशय दमदार अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. हे बघा, तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व माहिती मी दिलेली आहे. तर जो काही 10वा हप्ता आहे हा 10वा हप्ता तर तुम्हाला 1,500 रुपये मिळणार आहे. परंतु जरी 11वा हप्ता द्यायचं ठरलं तर ते देखील 1,500 रुपये, म्हणजे टोटल तुमच्या खात्यात 3,000 रुपये येतील लाडक्या बहिणींनो, जरी सरकारने तसा निर्णय घेतला तर. बघू आता सरकार काय यावरती तोडगा काढतं, काय निर्णय घेतं ते बघणे फार गरजेचे आहे. तुम्ही पात्र असाल, आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक असेल तर बिंदास राहा. तुमच्या खात्यात आता कोणत्याही क्षणी पैसे येणार आहेत. पैसे आल्यावर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे की पैसे आले की नाही आणि ते किती आले, कोणत्या जिल्ह्यात आले ते देखील सांगा. ओके, पैसे आले असतील तर हो म्हणा, जरी नाही आले असतील तर नाही म्हणा, कारण वेळ झालेला आहे, तारीख आलेली आहे, पैसे येणे सुरू झालेलं आहे. म्हणजे पैसे आता कोणत्या क्षणी येऊ शकतात, पैसे येणे सुरू झालेलं आहे, कारण याच तारखेमध्ये पैसे येऊन जातात. तर चेक करत राहा, अचानकपणे कोणत्या क्षणी पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. बँकेत जाण्याची गरज नाही, कारण तुमच्या मोबाईलवरतीच मेसेज येऊन जातो की लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले म्हणून. ओके, मोबाईलचे मेसेज चेक करत राहा फक्त. हे बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी योजना आहे महाराष्ट्रातील. या योजनेमार्फत लाडक्या बहिणींना पैसे दिले जातात 1,500 रुपये दरमहा. पुढे चालून हेच 1,500 रुपये 2,100 रुपये होणार आहेत. ओके, तर काही जणांना 12,000 रुपये मिळाले किंवा काही जणांना 8,000 रुपये मिळाले. तर असं काही अपडेट नाही बरं, कारण सोशल मीडियावरती भरपूर तुम्ही व्हिडिओ बघत असतात. कोणी सांगत असतं 12,000 रुपये मिळाले, कोणी म्हणतं 8,000 रुपये मिळाले, आखाजीचं बोनस, अक्षय तृतीयेनिमित्त बोनस. तर हे जे अपडेट आहेत ते फेक आहेत, त्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका. कोणत्याच महिलाला किंवा पुरुषांना 12,000 8,000 रुपये मिळत नाही आहे, तर हे फेक अपडेट असतात. तर या ज्या सोशल मीडियावरती माहिती दिली जाते त्यापासून तुम्ही दूर राहा. आपले चॅनलचे व्हिडिओ बघत राहा फक्त. आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती दिली जाते. तर कोणत्याच महिलेला 8,000 किंवा 12,000 रुपये मिळत नाही आहे. फक्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे, तो सुरू होत आहे आता. कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होईल बहिणींनो, फक्त तुम्ही खात्यात चेक करत राहा. आलं लक्षात? लाडकी बहीण योजनेचा हप्ता ज्यांना ज्यांना आला असेल त्यांनी हो म्हणा, ज्यांना नाही आला असेल त्यांनी नाही म्हणा. चला आता आपण
आजच्या ज्या काही मोठ्या ताज्या बातम्या आहेत, कामाच्या बातम्या आहेत, त्या ताज्या बातम्या आपण इथे जाणून घेऊया. चला ताज्या बातम्या बघा आता. चला बातमी नंबर 1 बघा. आजच्या ताज्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत. बातमी नंबर 1 आहे, राज्यातील सर्वच ग्राहकांकडे स्मार्ट मीटरची सक्ती, निवडणूकपूर्वीचे आश्वासन सरकार. बघा आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने घरगुती ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार नसल्याची घोषणा केली होती. परंतु आता महावितरणाकडून या मीटरचे नाव TOD टाईम ऑफ डे असे बदलून सर्व ग्राहकांकडे सक्तीने लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे महावितरण हे मीटर लावण्याबाबत लेखी आदेश काढायला मात्र घाबरत आहे. महावितरणने राज्यातील 2.41 कोटी ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार विविध खाजगी कंपन्यांना कंत्राट दिले होते. परंतु राज्यभरातील ग्राहक संघटना, कामगार संघटनांसह नागरिकांकडून विरोध वाढल्यावर तत्कालीन ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मीटर घरगुती ग्राहकांकडे लावणार नसल्याची घोषणा केली होती. आता मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्रीपदी फडणवीस आहेत, तरीही हे मीटर लावले जात आहे. पुढे बघा, तर अशी ही माहिती आहे. तर जे काही मीटर आहे त्या संदर्भात माहिती होती. हे स्मार्ट मीटरची सक्ती राज्यातील सर्व ग्राहकांकडे. तर बघा अशी ही पहिली बातमी होती. ही बातमी तुम्हाला समजली असेल. तर घरगुती ग्राहकांकडे लावणार नसल्याची घोषणा केली होती, परंतु आता मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्रीपदी फडणवीस साहेब आहेत, तरीही हे मीटर लावले जात आहेत, अशी ही एक बातमी होती. ठीक आहे. तर 2.41 कोटी ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतला होता. तर बघा अशी ही अपडेट होती. तर याचं मीटरचे नाव बदलून आता TOD टाईम ऑफ डे असे बदलून सर्व ग्राहकांकडे सक्तीने लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. चला ही बातमी तुम्हाला समजली. पुढील जी बातमी आहे ती बातमी मी तुम्हाला सांगतो. त्या अगोदर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलेलं नाही, ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी पटकन लाईक करा बरं. पहिले व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या, कारण महत्त्वाचे अपडेट तुम्हाला अजून पुढे पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघत चला. फक्त व्हिडिओ जरी तुम्ही पूर्ण बघितला ना, तुम्हाला एक अपडेट मी नीटपणे समजून सांगणार आहे. आणि ही माहिती तुमच्यासाठी असते, सर्वसामान्यांसाठी असते, शेतकऱ्यांसाठी असते, महिलांसाठी असते, विद्यार्थ्यांसाठी असते, तरुणांसाठी असते. माहिती तुमच्यासाठी असते, कामाची माहिती असते. एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असतो. चला पुढील अपडेट बघा. पुढील ताजी बातमी आपण बघणार आहोत. आता पुढील ताजी बातमी आहे बातमी नंबर 2. या कारणामुळे हल्ल्यावेळी पहलगाममध्ये सैनिक नव्हते, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण. बघा जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी केंद्र सरकारला थेट आणि कठोर प्रश्न विचारले. हल्ल्याच्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी का नव्हते? तर विरोधकांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले की बेसरण परिसर दरवर्षी जूनमध्ये सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी बंदोबस्ताखाली घेतला जातो. त्यावेळी अधिकृतपणे मार्ग खुले केले जातात आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दल तैनात केले जातात. सरकारच्या म्हणण्यानुसार स्थानिक टूर ऑपरेटरने 20 एप्रिलपासूनच पर्यटकांना या भागात नेणे सुरू केले होते, जेव्हा यात्रा हंगामासाठी आवश्यक सुरक्षा यंत्रणा अद्याप सक्रिय झालेली नव्हती. स्थानिक प्रशासनालाही पर्यटकाची ही आगाऊ आवक माहिती नव्हती, त्यामुळे सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती. तर बघा ही माहिती तुम्हाला समजली. चला आता पुढील अपडेट समजून घ्या. ही टॉप अपडेट होती, महत्त्वाच्या आपण ताज्या बातम्या बघत आहोत. ही बातमी पण तुम्हाला समजली. चला पुढील बातमी समजून घ्या. आता
एक शेवटची बातमी आहे, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबवू. एक शेवटची बातमी बघून घ्या आता. चला आता आपण बातमी नंबर 3 बघणार आहोत, शेवटची बातमी बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. एकीकडे उन्हाचा तडाखा, दुसरीकडे राज्यावर पावसाचे अवकाळीचं संकट, या जिल्ह्यांना अलर्ट जारी. बघा, मागच्या काही दिवसांपासून जळगावसह राज्यात उष्णतेने कहर केला असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाही होत आहे. यातच महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल होणार असून काही भागात उष्णतेच्या अलर्ट, काही भागात गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाचा तडाखा अनुभवताना पावसाचे संकटही राज्यावर असणार आहे. राज्यात आगामी 2-3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून आज आणि उद्या येलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातही आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून यामुळे उकाड्यातून जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर बघा, या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट. मराठवाड्यापासून कर्नाटक, तामिळनाडू आणि मनारच्या आखातापर्यंत दक्षिणोत्तर पसरलेला कमी दाबाचा हवेचा पट्टा सध्या कायम आहे. यामुळे महाराष्ट्रात येत्या 3 दिवसात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 26 एप्रिल सोलापूर, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर गडगडाटी, वादळ आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. ओके, तर बघा, या होत्या आजच्या ताज्या बातम्या, टॉप बातम्या, कामाच्या बातम्या. या बातम्या मी तुम्हाला सांगितल्या. चला आता पुढील जे अपडेट आहे ते अपडेट पण समजून घ्या. महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगत असतो, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला त्यामुळे तुमचं धन्यवाद. आणि पुढे अजून एक महत्त्वाची माहिती, आपण पूर्ण ही माहिती अजून एक वेळेस पूर्ण तुमच्या लक्षात राहील त्या संदर्भात मी माहिती देतो. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. तर आपण आज या व्हिडिओमध्ये अतिशय दमदार माहिती बघितली. तर सर्व माहिती अजून एक वेळेस तुम्हाला नीटपणे समजून सांगतो, म्हणजे पुढे अपडेट आहे. व्हिडिओ पूर्ण बघा अजून. तर पहा, आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला माहिती दिली. त्यानंतर आपण आजच्या ज्या काही कामाच्या ताज्या बातम्या होत्या त्या ताज्या बातम्या पण बघितल्या. तर लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, त्या संदर्भात सर्व काही माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे, मी एकदम सोप्या आणि सिंपल भाषेत तुम्हाला सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे तुमच्या लक्षात सर्व काही राहायला पाहिजे, सर्व तुम्हाला समजायला पाहिजे. अशा एकदम सोप्या भाषेत, गावरान भाषेत, सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगत असतो. असं अवघड करून मी तुम्हाला सांगत नाही. आणि सर्व माहिती, रिअल सत्य माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. चला, आज आपण काय काय माहिती बघितली त्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो. आज लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही माहिती बघितली. लाडक्या बहिणींना हप्ता सुरू झालेला आहे. कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. ज्यांना ज्यांना पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस म्हणा, हो म्हणा. ज्यांना नाही आले असतील त्यांनी नाही म्हणा. ओके, तर तुम्ही खातं चेक करत राहा, तुमचे मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. अचानकपणे कोणत्या क्षणी तुम्हाला पैसे येणार आहेत, त्यामुळे मेसेजवरती तुम्हाला ते समजणार आहे. ओके, तर त्यानंतर आपण यामध्ये माहिती बघितली. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्व माहिती मी समजून सांगितली, सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर आज आपण आजच्या ज्या काही ताज्या मोठ्या बातम्या होत्या
त्या बातम्या बघितल्या, त्यामध्ये राज्यातील सर्वच ग्राहकांकडे स्मार्ट मीटरची सक्ती, निवडणूक पूर्वीचे आश्वासन सरकार, त्याबद्दल आपण माहिती बघितली. त्यानंतर पुढील टॉप बातमी बघितली, या कारणामुळे हल्ल्यावेळी पहलगाममध्ये सैनिक नव्हते, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण, त्याबद्दल आपण माहिती बघितली. आणि त्यानंतर आपण पुढील बातमी बघितली, एकीकडे उन्हाचा तडाखा, दुसरीकडे राज्यावर पावसाचे अवकाळीचं संकट, या जिल्ह्यांना अलर्ट जारी. कोणकोणत्या जिल्ह्यांना अलर्ट जारी केलेला आहे त्याबद्दल पण तुम्हाला सर्व माहिती मी दिलेली आहे, सविस्तरपणे सर्व माहिती सांगितलेली आहे. ओके, तर बघा तुम्हाला सर्वांना माहीत आहे, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते, ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात ज्या काही डेलीच्या रोजच्या ज्या काही ताज्या बातम्या असतात, त्या ताज्या बातम्या पण मी तुम्हाला सांगत असतो. सर्वसामान्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी, जनतेसाठी सर्व अपडेट तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू एखादी नवीन अपडेट, नवीन व्हिडिओमध्ये, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.